एक्झिओम-4 मोहिमेअंतर्गत भारताच्या शुभांशु शुक्लासह 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर सुखरूप परतले. शुभांशु शुक्ला यांनी दिली अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा. हे भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल. पंतप्रधानांनी शुक्ला यांचं केलं स्वागत. आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी या गुन्ह्यातील शिक्षेचा कालावधी आणि दंडाची रक्कम वाढवली जाणार. मुख्यमंत्री. अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देणार. प्रभारी मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत ग्वाही. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला कंपनीचा भारतीय बाजारात प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला अनुभूती केंद्राचं मुंबईत उद्घाटन. दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधात लढण्यासाठीच SCOची स्थापना. या संघटनेनं दहशतवादाचा एकमुखानं निषेध करावा, असं जयशंकर यांनी परिषदेत मांडली भारताची भूमिका. देशाची भविष्यातली ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जा क्षेत्र 50% योगदान देईल असं सांगत या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा. शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी STच्या 5000 जादा गाड्या सोडणार. परिवहन मंत्र्यांची माहिती. आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस. येत्या 24 तासात मुंबईसह कोकण तसंच पुणे आणि सातारा घाटमाथ्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा.